आता घरातलं क्लिनिंग काढलं म्हणल्यावर एक दिवसात तर काही उरकत नाही आणि थोडंसे जी भांडी राहिली होती जसं की मसाल्याचा डब्बा, तुपाची बरणी, तेलाची भांडी वगैरे राहिली होती तर ती गरम पाण्यामध्ये ना सकाळ सकाळी भिजत घालून ठेवली होती. आणि आता थंड पाण्यात तर लगेच हात काही कोणाला घालूशी वाटत नाही, कारण थंडीच आता सगळीकडे एवढी आणि जर्किंग अंगातलं तर बिलकुल काढूशी वाटत नाही. आता ही 1 किलोची तुपाची बरणी आणि हिला थोडासा तडा गेल्यामुळे ना याच्यामधून तूप आहे ना गळत होतं. तर म्हणलं ठीक आहे, आता तुपासाठी आता दुसरं भांडं करावं लागणार. ह्या गोष्टीचं वाईट वाटत होतं आणि म्हणलं ठीक आहे चला जाऊ द्या, होतं कधी 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 असं. तर म्हणलं फेकून दिवशी वाटत नाही, म्हणलं पोहे वगैरे मखाना वगैरे भरून ठेवण्यासाठी येईल का आम्हाला. कसं आहे बायकांना आपल्या पटकनी कोणती गोष्ट टाकून दिवशी वाटत नाही. तेलाची सुद्धा इथं आहे ना बॉटल वगैरे छान अशी घासून वगैरे घेतली. आणि जेव्हा आपण ही भांडी उन्हामध्ये छान वाळवतो ना तेव्हा त्याचा वास वगैरे सुद्धा येत नाही, कारण तेल वगैरे ठेवतो त्याच्यामुळे कधी कधी आहे ना तेलाचा सुद्धा वास वगैरे येतो. पण कडक उन्हामध्ये ही भांडी जर आपण वाळवली ना छान किंवा वास वगैरे पण येत नाही. आणि कांदे बटाट्याची जाळी सुद्धा रिकामी झाली होती तर ती सुद्धा अशी स्वच्छ घासून घेतली आणि म्हणलं बाहेर तोपर्यंत बाकीचे कामं होईपर्यंत व्यवस्थित वाळून देखील जाईल. आता कुठेही बाहेर जायचं म्हटलं की कसं फ्रीज अगोदर मी क्लीन करून घेते, जेणेकरून काय होतं पहिल्यांदा मला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. तर आहे ना 2दा-3दा मी असंच फ्रीज ठेवून गेले होते गावी म्हणा किंवा आईकडं जाताना. तर त्याला आल्याच्या नंतर बघितलं तर बुरशी लागली होती. त्यामुळे कधीही बाहेर जायचं म्हटलं ना मी अगोदर फ्रीज क्लीन करून घेते, कारण जेणेकरून आल्यावर काम वाढायला नको. जाण्या अगोदर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या की आल्यावर आपल्याला फारसं काही काम पडत नाही. तर इथं फ्रीजची भांडी वगैरे सर्व काही म्हणलं क्लीन करून घेते. आल्यावर कसं थोडंसं मग रिलॅक्स राहतं. नाही तर आल्याला सर्व गोष्टी, एक तर आपण प्रवास करून आलेला असतो ना, आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला हे सगळं क्लिनिंगची कामं लागतात आणि ती कामं लागायला नको. त्यामुळे तुम्ही जरी कुठं बाहेर जात असाल ना तर ही छोटी मोठी कामं अगोदर करून जायची, जेणेकरून आल्यावर आपल्याला डबल काम लागत नाही. आता साधं साबणाने मी हा फ्रीज असा क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर स्वच्छ असं साध्या पाण्यानेच फडक्यानेच पुसून घेतला. लिक्विड शक्यतो टाळते मी यूज करायचं, कारण काय होतं आपण आपल्या खाण्याच्या वस्तू वगैरे ठेवतो त्याच्यामुळे शक्यतो आतमधल्या साईडला तरी लिक्विड वगैरे शक्यतो यूज नाही करायचं. बाहेरच्या साईडला यूज केलं तरी चालतं. छान असा फ्रीज सुद्धा पुसून झाला. आणि आता आहे ना उद्या गुरुवार आहे तर म्हटलं आज छोटी मोठी कामं आहे ना ती आजच काहीतरी करून घ्यायची. आणि तूप सुद्धा संपलं होतं तर म्हटलं चला तूप सुद्धा असं छान करून घेतलं, कारण उद्या गुरुवार म्हणल्यावर काहीतरी गोड तर बनवावं लागणार. आणि तूप सुद्धा संपलं होतं कारण बरणी फुटल्यामुळे ना थोडंसं तूप सुद्धा वाया गेलं होतं. तर मग इथं तूप करण्यासाठी ठेवलं. तुपाची भांडी गरम पाण्यामध्ये भिजत घातली, बाहेर फ्रीजची भांडी मस्त वाळत घातली आणि दररोजच्या पाय पुसण्या वगैरे कपडे सुद्धा धुवून झाले होते. तर आजचा व्लॉग कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि बाहेर असं मस्त ऊन पडलं होतं तर ते एन्जॉय करते. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.